शालोम माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. आजच्या बायबल मननामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण उत्पत्ती 3:24 मधून देवाचे वचन शिकणार आहोत. आपण बायबल वाचूया. देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. प्रियांनो, आदाम आणि हवा यांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून निषिद्ध फळ खाल्ले. त्याचा परिणाम हा झाला की त्यांना एदेन बागेत राहण्याचा आता अधिकार राहिला नाही. पापामुळे त्यांचे जे देवाशी असलेले परिपूर्ण सहवासाचे नाते होते आणि जीवनाच्या झाडापर्यंत त्यांचा जो प्रवेश होता तो बंद झाला. म्हणून देवाने एदेन बागेच्या प्रवेशद्वारावर करूब आणि सर्व दिशांनी फिरणारी ज्वालामय तलवार ठेवली, जेणेकरून पापी अवस्थेतील मनुष्य जीवनाच्या झाडाचे फळ खाऊन सदैव जगू नये. हे आपल्याला दाखवते की पापामुळे देवापासून विभक्त झालेला मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी अनंत जीवन आता प्राप्त करू शकत नाही. परंतु देवाची योजना इथे संपली नाही. बायबलची सुरुवात एदेन बागेतील जीवनाच्या झाडाने होते आणि बायबलचा शेवटही जीवनाच्या झाडानेच होतो. प्रकटीकरण 22 मध्ये आपण पाहतो की जीवनाचे झाड 12 प्रकारची फळं देते आणि त्याची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी आहेत. हे देवाने आपल्या लोकांसाठी तयार केलेल्या अनंत जीवनाचे, संपूर्ण पुनर्स्थापनेचे आणि परिपूर्ण संगतीचे सुंदर चित्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाने पुन्हा एकदा अनंत जीवनाचा मार्ग खुला केला. येशूच्या क्रुसावरील मृत्यू आणि पुनरुत्थानामुळे पापांची क्षमा, देवाची समेट आणि अनंत जीवनाची देणगी मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला. एक दिवस जे सर्व ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात ते त्याच्या स्वर्गीय राज्यात सदा सर्व काळ त्याच्या उपस्थितीत राहतील. या वचनातून आपण एक मौल्यवान सत्य शिकतो. पापामुळे एदेन बागेचा मार्ग बंद झाला, पण देवाच्या कृपेने येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवनाचा मार्ग पुन्हा उघडला. म्हणून चला आपण प्रभूवर विश्वास ठेवत राहूया, त्याच्या वचनांचे पालन करूया आणि त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहूया जेव्हा आपण त्याच्या सानिध्यात सदा सर्वकाळ राहू. परमेश्वर तुमचा विश्वास अधिक दृढ करो आणि त्याच्या अनंत अभिवचनांच्या आशेने तुमचे हृदय भरून टाको. देव तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देवो. शालोम.